हाय, गुड मॉर्निंग. झालं का चहा पाणी? बघा आमचं चहा पाणी झालं. हे आमचं रुटीन आहे. हो का, 10-12 पान आहे तर बेसन, त्याच्यात थोडंसं सोडा टाकलाय, हळद टाकले, मीठ टाकले आणि हे तळून झालं की भाजीला काही जिरं, मोहरी, खोबरं, लसूण आणि हे जिरं पावडर असं घेतलेलं आहे. तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आता ह्याला मी लावून गेले, जरा घट्ट मळायचं, एकदम थोडंसं घट्ट करायचं आणि ह्याला लावून झाल्याच्या बाद कंटिन्यू बघत राहा मी कशी करते ती. हो का, हे असं मळायचं, असं एकदम पातळ बी नाही आणि घट्ट बी नाही, म्हणजे पाण्याला असं चिटकलं पाहिजे आणि पाण्याचे असं बाहेर आलं नाही पाहिजे. हे पातळ एकदम असं तार बसली पाहिजे. आता ह्याला मी पानाला लावून घेते. तिथं घेतले ती आपले सगळं पावडर घेतलेली त्या टोपणामध्ये. तर कंटिन्यू बघत राहा. आता सगळं पानाला लावून घेतले. याच्या बाद तुम्हाला मी दाखवते कशी करते ती. तळणार नाही बरं का, आमचे मिस्टर तळणार आहेत, मला तेलाचं जमत नाही, आवाज बसलाय म्हणून. तर याच्यात सोडा, मीठ आणि हळद टाकलेलं आहे आणि पीठ चाळून घ्यायचं. आपलं साधं असो, घरी कित्र असं पुड्यामधलं असो, आपण आधी चाळून घ्यायचं चाळणीनं. कंटिन्यू बघत राहा. नाही तुम्ही तर का हे घेतलेलं आहे बघा, खोबरं, जिरं, मोहरी, धन पावडर, अंबारी, घरकुल, हे लसूण, हे जिरं पावडर आणि हे काळा मसाला. तर आपण ह्याला लावायला तुम्हाला तर मी दाखवलंच आहे. तर हे आपण तळून घ्यायचं आहे. का बरं? का बरं म्हणजे त्या तेलात तळा चांगलं लागत नाही, लागत माशाचाच वास येणार ते. तर पहिलं तेल टाकायचं. इकडं जरा अंधार दिसतंय, इकडं असं लाईट नाही. आता दिवसाच्या संध्याकाळी 4 वाजता इकडे. आपण बेसनचं पाणी बघा वाया नाही घाललेलं, हे भाजीला लागतं. तिथं मीठ आहे. इथं आपण आता हे पानं तळून घ्यायचे. माझा आवाज केव्हा चांगला होईल हो? लय खराब आवाज यायला लागलाय गड्यावने. म्हणजे काय मी काय गडी आहे का? का तळायला लागलेत बघा. असं लय लाल बी तळायचं नसते, असं भाजीला करण्यासाठी. असं मला वास यायला लागलाय. असं तळायचं. चला हे तळूस तर तुम्हाला मी भाजी करायच्या टायमाला येते, मी तुम्हाला दाखवते. बाहेरचं आमचं मला वास यायला म्हणून मी आले बाहेर तुम्हाला ऊन दाखवायला. तर कसं वाटलं आज करायला म्हणलं, आज म्हणून मी तुम्हाला आज भाजीचं पानाचं दाखवायला लागले. तर रुटीन आपलं काय दाखव म्हणलं. आज त्यांनी म्हणले पानाची भाजी कर म्हणले. आता तळणं तर मला येत नाही, आवाज बसलाय. सगळं साहित्य करून तुम्हाला दाखविलं, ते करायला लागले तर है ना. झालं का?
आज होईल का तिकडलं फवारायचं? किती वाजेपर्यंत होईल? 1-2 वाजेपर्यंत. मला उभारून करायचं म्हणजे की स्टूल घ्यावा लागतो बघा, आणि बसून जागा पुरत नाही तर छोटीशी ना रूम, त्यामुळं उभारून करावं लागतं. हे स्टूलवर उभारून. एवढं तेलात टाकलं मी चालू